नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळ झाली, सूर्यदेवाचं दर्शन झालं, चूलही पेटवली ते आईंनी. पाऊस नाही म्हणून चूल छान पेटते सकाळ सकाळ. कालला वांग्यातलं गबाळ काढत होता. पप्पांच्या पॅन्टीला भरपूर चिकटा लागला होता. चूल चालू होती, थोडासा आराम होता म्हणून म्हटलं चिकटा काढत बसा. तुम्हाला माहिती आहे का या गवताचं नाव? सांगा नक्की कशाला वापरतात हे गवत औषध म्हणून. नंतर घरी आलो, जेवण केलं आणि आम्हाला पोहायचं. त्यांना नेलं पोहण्यासाठी. आणि फक्त लक्ष ठेवायला पोहायला दोघंच जण होते, यश दादा आणि श्लोक दादा. बाबाला एक पाच पोहण्याचा आवडत नव्हता. नंतरी डबा घेऊन आला, रशी घेऊन आला, मलाही पोहायचं बोलला. त्याला रशीने डबा बांधला. चढला तो विहिरीच्या कठड्यावरती. टाकी पण नको. तेवढ्यात बाबांनी मागून त्याला ढकललं. यश होताच खाली त्याला धरायला. नाही, साई दादाला काय पोहायचं जमलंच नाही. घाबरला तो. म्हटलं मला नाही पोहायचं. नंतर वर चढायला लागलं. त्याला वरती चढता येईना घाबरल्यामुळं. कसा तरी वरती आला. घरी आलो. आम्हाला जायचं होतं गावामध्ये. मी आणि आई गेलो गावामध्ये. छान असा वडापावचा नाश्ता केला आणि माझं जोडवं हरवलं होतं. जोडवं बनवायचं होतं नवीन, मुंबईला जायच्या आधी. छान असे जोडवे सिलेक्ट केले आणि घालायला घेतले. गावाकडे जोडवे घालून म्हणजे पॅक करून देतात. मुंबईला तसं नाही. तुम्ही घेतले जोडवे तुम्हीच पॅक करा, कट करून देत नाहीत. छान असे जोडवे घातले आणि वर्षाने किटूला पैसे नाही केले होते. मग वर्षानेच पैसे भरले. म्हटली ताई तुम्ही भरू नका, माझ्या तरफचे गिफ्ट. नंतर घरी आलो. घरी जेवणामध्ये सकाळची भाजी होती. आई म्हटल्या तुझ्या हातचा खरडा कर. मग छान असा खरडा केला मिरचीचा आणि भाकरी केल्या. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.